प्रत्येक गृहिणीला पडणारा प्रश्न की उद्या टिफिनसाठी भाजी काय बनवायची, काय द्यायची, ती पटकन कशी होणार. तर अशीच मी भन्नाट अशी भाजी तुमच्यासोबत शेअर करते. शिमला मिरचीची पीठ पेरून भाजी मी ते तुमच्यासोबत शेअर करते. तर पटकन होते भाजी, 10 मिनटात तुमची भाजी तयार होते. तर पाव किलो शिमला मिरची मी स्वच्छ धुवून ते बारीक चिरून घेतलेत. ते बघा मी बारीक चिरून घेते. तर एक कढई घेतली, कढईमध्ये तेल घेतलं. तेल थोडंसं जास्तच वापरा, कमी वापराल तर तुमची भाजी जास्त सुकी होते आणि टिफिनला एकदम सुकी भाजी नको वाटते हो खायला, तर थोडंसं जास्त तेल वापरा. तर इथे मी तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये जिरी मोहरी थोडंसं हिंग टाकलं. फक्त आलं लसणाची पेस्ट वापरते, कांदा टोमॅटो वापरणार नाही आहे. कांदा टोमॅटो वापराल तर भाजी खराब व्हायचे चान्सेस जास्त असतात टिफिनमध्ये, तर शक्यतो लसणाची फोडणी देत जा. तर इथे मी बारीक चिरलेली जी शिमला मिरची होती ती टाकली आणि छान परतून घेतलं. तर इथे मसाले टाकते, एकदम सिंपल मसाले आपले रोजचे. तर लाल तिखट वापरते, हळद टाकते, थोडीशी धने पावडर टाकते, थोडीशी कस्तुरी मेथी टाकणार आहे. आपण बेसन टाकतो तर छान फ्लेवर येतो त्याच्यामध्ये, तर थोडीशी कस्तुरी मेथी आणि चवीपुरतं मीठ टाकून छान परतून घ्या. तर इथे तुम्हाला तेल जास्त वाटत असेल, पण जेव्हा तुम्ही पीठ टाकाल ना त्यामध्ये, तर अजिबात ती तुम्हाला तेल दिसणार नाही आहे. इथे एक वाफ काढून घेते, कारण शिमला मिरची आपली छान शिजली पाहिजे. तर इथे अर्धा कप मी बेसन टाकते आणि ते छान मिक्स करून घेते भाजीमध्ये. तर इथे छान परतून घ्या. परतून झालं की थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्या. थोडंसं पाणी टाकते मी, कारण बेसन टाकतो त्याच्यामुळे ते शिजलं पाहिजे म्हणून थोडंसं पाणी वापरते इथे. तर छान वाफ काढून घ्या अजून एकदा. तर इथे बघा आपली भाजी तयार झाली आहे. तर भरपूर अशी कोथिंबीर टाका. अजून एकदा छान वाफ काढून घ्या. तर इथे तयार आहे आपली झटपट पटकन होणारी अशी पीठ पेरून शिमला मिरची. तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा, आणि तुम्ही कशी बनवता तेही मला कमेंट करून सांगू शकता. तर इथे छान अशी चमचमीत भाजी माझी, छान असा कलर बघा किती छान आला त्याला. खूप पटकन होते आणि झटपट होते. तर कमेंट करून मला नक्की सांगा की भाजी कशी वाटली. चॅनल आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. चलो बाय बाय.